या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथमच श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरमध्ये यात्रेदरम्यान महाराष्ट्र देवस्थान समिती आणि तळसंदे येथील डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानानं AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून यात्रेदरम्यान होणारी गर्दी आणि वाहतुकीचं नियोजन करण्यात येत आहे. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ यांच्या मार्फत प्राध्यापक विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या 30 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणांवरील पार्किंग, मुख्य मंदिर परिसर तसंच इतर परिसरातील गर्दीची माहिती एकत्र करून त्याद्वारे वाहतूक गर्दी नियोजनाची ही एक प्रायोगिक पद्धतीनं राबवली जाणारी अभिनव योजना आहे. या उपक्रमासाठी विद्यापीठाचे कुलसचिव जयेंद्र खोत, अधिष्ठाता संग्राम पाटील, सहयोगी अधिष्ठाता जयदीप पाटील, संगणक विभाग प्रमुख विशाल पुंदीकर, प्राध्यापक सतीश पाटील, तांत्रिक सहाय्यक धैर्यशील मोहिते, सूरज माने, दिग्विजय पाटील यांचं तसंच BTech AIML विभागाचे विद्यार्थी आदित्य आपटे आणि PhD विद्यार्थी उत्कर्ष आवळेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे. या प्रकल्पास विद्यापीठाचे कुलपती संजय D. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू के. प्रस्थापन आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचं मार्गदर्शन. निमित्त आलेल्या भाविकांचे आपण CCTV थ्रू निरीक्षण जे करत आहोत तेच आम्ही AI यंत्रणेच्या द्वारे नंबर ऑफ काउंट जेवढे व्हेकल्स येणार आहेत किंवा किती भाविक येणार आहेत हे आम्ही या थ्रू काढत आहे. जसं कलेक्टर साहेबांनी आमचे कुलसचिव जयेंद्र खोत सरांशी जे सांगितलं त्यानुसार आम्ही ही सिस्टीम राबवत आहे. याच्यासाठी आम्हाला आमचे संस्थेचे कुलपती डॉक्टर संजय पाटील साहेब, तसेच व्हाईस चान्सलर सर डॉक्टर के. प्रतापन सर, डॉक्टर संग्राम पाटील सर, तसेच आमचे जवळपास 20 लोकांची टीम यावर काम करत आहेत आणि ही सिस्टीम आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या थ्रू राबवत आहोत.